जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अर्हत स्टडी फॉरममध्ये। विद्यार्थी मित्रांनो, बॉम्बे हायकोर्टमध्ये लिपिक पदासाठी तुमचं शॉर्टलिस्ट जे आहे ते 37,000 प्लस विद्यार्थ्यांचं जे आहे ते शॉर्टलिस्टमध्ये नाव आलेलं आहे। त्यांची परीक्षा जी आहे ती कधीही होऊ शकते, हे तुम्ही लक्षात असू द्या। मागचा जो अनुभव आहे परीक्षांचा तो मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करेल, पण जे विद्यार्थी अजूनही सिरियस नसतील त्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे, कधीही तुमचं हॉल तिकीट येऊ शकतं, कधीही तुम्हाला सूचना येऊ शकतात आणि तुमची जे एग्झाम आहे किंवा तुमची जी परीक्षा आहे त्याला आपण स्क्रीनिंग टेस्ट म्हणतो, ती स्क्रीनिंग टेस्ट तुमची कधीही होऊ शकते, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। आता मागचा अनुभव जर आपण पाहिला तर ऑफलाईन पद्धतीने परीक्षा झालेली आहे, परंतु 37,000 विद्यार्थ्यांची परीक्षा जर त्यांना घ्यायची असेल तर मे बी ते ऑनलाईन पद्धतीनेही घेऊ शकतात। परंतु मागचा अनुभव सांगताना एक लक्षात असू द्या, परीक्षा ही ऑफलाईन झालेली आहे। अंदाजित परीक्षेचा दिनांक तुमची मी तुम्हाला जास्त अलर्टवर ठेवू शकतो, ती जून जुलै फर्स्ट वीक या दरम्यान तुमचा जो आहे तो एक्झाम होणार आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। कधीही तुमचे हॉल तिकीट येऊ शकतात। विद्यार्थी मित्रांनो, 90 मार्काची परीक्षा असणार आहे। त्यामध्ये जे विद्यार्थी चांगला स्कोर करतील त्या विद्यार्थ्यांना नक्कीच टायपिंगमध्ये फायदा होईल, तेच विद्यार्थ्यांचा इंटरव्ह्यू चांगला होईल आणि त्या विद्यार्थ्यांना बॉम्बे हायकोर्टमध्ये लिपिक पदावर नियुक्ती मिळण्याचे चान्सेस खूप असणार आहे। मागचा अनुभव आपल्याला असं सांगतो की आपली जी पूर्ण पदभरती आहे ती ॲटलिस्ट 1 वर्ष तरी चालते, परंतु आत्ताचा जर आपण अनुभव पाहिला तर पॅटर्न किंवा जो बॉम्बे हायकोर्ट असेल किंवा डिस्ट्रिक्ट कोर्ट असेल, कोर्टाच्या ज्या पदभरती आहेत त्याच्यामध्ये चेंजेस होताना दिसत आहे। अगोदर ते शॉर्टलिस्ट लावायचे, खूप कमी लिमिटेड विद्यार्थी असायचे, त्यांची एक्झाम व्हायची, त्या विद्यार्थ्यांची टायपिंग व्हायची, नंतर ते विद्यार्थी इंटरव्ह्यू देऊन नियुक्ती द्यायचे। परंतु आता विद्यार्थी मित्रांनो, डिस्ट्रिक्ट कोर्टच्या भरतीपासून ज्या विद्यार्थ्यांना वाटत होतं की आपलं शॉर्टलिस्ट होईल, त्यानंतर आपण शॉर्टलिस्टनंतर आपण इलिजिबल होऊ, परंतु आता डिस्ट्रिक्ट असेल, हायकोर्ट असेल, बॉम्बे हायकोर्ट असेल, औरंगाबाद हायकोर्ट असेल, याच्या पुढे जे ट्रेंड आहे ते असंच असेल की जे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले त्या संपूर्ण विद्यार्थ्यांनी फॉर्म व्यवस्थित भरले असतील तर त्या विद्यार्थ्यांना आपण परीक्षा द्यायचा चान्स किंवा ऑपॉर्च्युनिटी द्यायची। विद्यार्थी मित्रांनो, एवढं लक्षात असू द्या, 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ असणार आहे, तो म्हणजे असा की तुमची परीक्षा जी आहे ती कधीही होऊ शकते, ऑनलाईन किंवा ऑफलाईन, त्यासाठी तुम्ही तयार राहायचं आहे। चला विद्यार्थ्यांना तुमची रजा घेतो। जय हिंद।